नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट या बैठकांची नोंद किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे जानेवारी 2026 करता सभा क्रमांक 28 साठी म्हणजेच आयडियल व्हिडिओ क्रमांक 28 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या माता पालक गटाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळेचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे, अनुक्रमांक, माता पालक गटांचे नावं आणि ज्या आठवड्यात आपण घेणार आहोत किंवा व्हिडिओ क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकलेला आहे. भेटीचा दिनांक किंवा सभेचा दिनांक या ठिकाणी टाकलेला आहे आणि कृती किंवा फीडबॅक या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. गटप्रमुखाची स्वाक्षरी या ठिकाणी आपल्याला करून हे दप्तरी ठेवता येणार आहे. आपल्याला हे प्रिंट करून स्पायरल बाइंडिंग करून आपल्याला हे शाळेचं नाव टाकून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी थोडक्यात वर्णन या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 1ली ते 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील 28वा आठवडा मासिक सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका उपस्थित होती. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यावायचं आहे. या ठिकाणी सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली. आशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल. चला आजच्या कामाची सुरुवात करूया. मागच्या आठवड्यातील पॅटर्नचे वर्कशीट तसेच पोटातील जंतांपासून सावधान या व्हिडिओवर तुमचे अनुभव विचारण्यात आले. आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आलेले आहे. पुढची कृती आहे कृती क्रमांक 1. करून पाहूया. सर्व मातांनी तोरण बनवण्यासाठी गोलात बसा. मधोमध झहाची पाने ठेवा. दरवाजाच्या लांबी इतका लांब धागा घ्या. पानांना डाव्या बाजूने उतरत्या क्रमाने धाग्यामध्ये ओवा. नंतर उजव्या बाजूने चढत्या क्रमाने धागेत ओवा. जी माता सर्वात आधी तोरण बनवेल ती माता विनर म्हणजे विजेता असेल. ही क्रियाकृती करताना मातांना फार आनंद झालेला आहे. दुसरी क्रियाकृती आहे काही नवीन शिकूया. वाढत्या वयात मुलांना जास्त प्रोटीन असलेला आहार मिळणे आवश्यक आहे. चला व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. मुलांना प्रोटीनयुक्त नाश्ता बनवण्यास शिकूया व व्हिडिओ दाखवून सर्व मातांना याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. मुलांसाठी सर्व प्रोटीन आवश्यक असल्याबाबतचे मार्गदर्शन देखील करण्यात आलेले आहे. पुढची कृती आहे कृती क्रमांक 3. घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया. चित्रात दाखवल्याप्रमाणे कागदावर चित्र काढा. सूचनेनुसार मुलांना चित्रक्रमाने लावण्यास सांगा. मुलांना ही वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का? पुढील आठवड्यात हा अनुभव आमच्याबरोबर नक्की शेअर करा असे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली. या पद्धतीने आयडियल व्हिडिओ क्रमांक 28 चे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.